महापौर साहेब, आज मला खऱ्या अर्थाने आनंद झालेला आहे. सभागृहामध्ये येऊन त्या जागेवरून मी या जागेवर आल्याचा आनंद आज खरा मला झालेला आहे. त्याचं कारण सांगतो. पहिल्या दिवशी या सभागृहात पाय ठेवल्यानंतर या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू होता. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधक असणं गरजेचं आहे, पत्रकारही असणं गरजेचं आहे. आता शहराच्या विकासासाठी आणि पाण्यासाठी सर्वच पक्षांनी, MIM असेल, काँग्रेस असेल, सर्वांनी या विषयावरती पाठिंबा आणि एकमत दर्शवलंय. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि अनन्यता भाऊ, तुम्ही सांगितले की अमोल बापू हे आपल्यासोबत येतील, तर अमोल बापू इकडचेच आहेत, चुकून तिकडे बसले. त्यामुळं अमोल बापू दुसरीकडे आहेत असं काही समजण्याचं कारण नाही. महापालिकेच्या तिजोरीवर सगळ्या विकास कामांचा भार टाकून आपल्याला चालणार नाही. महापौर साहेब, तिसऱ्या महिन्यात बजेटच्या सभेमध्ये त्यावेळेसच मी या सभागृहात सांगितलं होतं की फक्त 7च काय, शहरामध्ये या महापालिकेच्या जेवढ्या खुल्या जागा आहेत आणि ज्या कमर्शियल आहेत त्या सर्व जागा आपण BOTवर द्याव्या. पाण्यासाठीच काय, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरावा लागतो. 60 वर्ष पूर्ण झाली या महापालिकेला, अजूनही आपण आत्मनिर्भर नाहीत. सोयीसाठी आपल्याला हात पसरावा लागतो. कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे भीक मागावी लागते. ही फार अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. काँग्रेसचं सत्ता होती, आता भाजपची आहे. तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून BOTसाठी पाठिंबा द्यावा. महापालिकेच्या तिजोरीवर सगळ्या विकास कामांचा भार टाकून शहराचा विकास करता येणार नाही. महापालिकेकडे असलेल्या मालमत्ता आणि उपलब्ध जागांचा योग्य पद्धतीने उपयोग करून खाजगी क्षेत्राचा सहभाग घेऊन शहरासाठी मोठ्या सुविधा उभा करता आल्या तर त्याचा फायदा शेवटी सोलापूरकरांनाच होणार आहे. म्हणूनच BOT पद्धतीकडे आपण विकासाची एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. मित्रांनो, BOT म्हणजे महापालिकेची जागा किंवा मालमत्ता कायमची कोणाच्या ताब्यात द्यायची नाही. ठराविक अटी, ठराविक कालमर्यादा आणि पारदर्शक कराराच्या चौकटीत प्रकल्प उभा करायचा आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर, संचालन करायचं आणि कराराची मुदत संपल्यानंतर संबंधित मालमत्ता महापालिकेकडे परत येणार, ही BOTची मूलभूत संकल्पना आहे. म्हणून या प्रस्तावाला मी तत्वतः समर्थन देत आहे. आणि दुसरा विषय माझा असा आहे, महापौर साहेब, बजेटच्या सभेमध्ये मी अजून एक विषय सांगितला होता. तो म्हणजे आपल्या या शहरामध्ये त्यावेळी मी सांगितलं होतं की 1 लाख घरं असे आहेत की ज्यांना परवाना नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मला असं समजलं की 1.5 लाख घरं आहेत आयुक्त साहेब. तर 1.5 लाख घरांना जर आपण परवाना फी जरी बघितली, डबल जरी घेतली 1 लाख, तर 1.5 लाख घरांनी 1 लाख केलं तर 1500 कोटी रुपये या महापालिकेला मिळू शकतात. परंतु त्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. माझी विनंती आहे की त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी, आणि कसं आहे की एखाद्या मंदिराची बाहेरची चप्पल पोलिसांनी जर ठरवलं तर ती चोरी जाऊ शकत नाही. तसंच महापालिका अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं तर या शहरातलं एकाही घराला परवाना नाही असं घर राहणार नाही. त्यामुळं सर्व कर्मचारी, अधिकारी आणि सर्व नगरसेवकांनी मिळून एकत्रपणे या शहरातील सर्व घरांना आपण परवाना देण्यासाठी मदत करूया आणि या महापालिकेचा महसूल वाढवूया असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आयुक्त साहेब, मी काल एक पिक्चर बघितला तिरंगा. त्यामध्ये नाना पाटेकर आणि राजकुमार आहेत. दोघांचंही देशावर प्रेम होतं. आत्ता तसंच आहे. आयुक्त साहेब, आपण एका बाजूला आणि आम्ही सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे असेल, आपल्या सगळ्यांचंच प्रेम या शहरावरती आणि विकासासाठी आपण तडपडतो. परंतु आयुक्त साहेब, त्या पिक्चरमध्ये नाना पाटेकरला बघितलं. त्यामध्ये नाना पाटेकरचा एक डायलॉग होता, पहिले लात फिर बात और जमे तो मुलाकात. आणि राजकुमारची भूमिका त्याच्या विरोधात होती साहेब. पहिले मुलाकात फिर बात और ना जमे तो लात. माझं सांगण्यात तत्व एवढंच आहे आयुक्त साहेब की घरं पाडण्यापेक्षा, त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा आपण जर त्यांना बोलून त्यांच्या काय अडचणी आहेत या बघितल्या आणि त्यांना जर परवाने दिले तर सोलापूर शहरातल्या गरिबांची घरं पडणार नाहीत, अशी मी आपल्याला विनंती करतो. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.